कोल्हापूर जिल्ह्यातून एक ब्रेकिंग न्यूज येते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झालेला आहे आणि याचा फटका आता रेल्वे सेवेला बसलेला आहे। मिरज कोल्हापूर लोहमार्गावर पंचगंगा नदीवरच्या रेल्वे पुलाची पाणी पातळी ही धोक्याच्या दिशेने गेलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर मिरज कोल्हापूर रेल्वे सेवा ही ठप्प होण्याची शक्यता आहे। रेल्वे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। पुलाची पाहणी करून अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला आहे। जवळपास 10 एक्सप्रेस गाड्या या कोल्हापूरऐवजी मिरजहून सुटण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे आणि याचा फटका आता रेल्वे सेवेला बसलेला आहे। कोल्हापूर मिरज रेल्वे सेवा ही ठप्प होण्याची भीती व्यक्त केलेली आहे, कारण पंचगंगा ही पाण्याच्या पातळी धोक्याच्या पातळीवर आहे। दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत। कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा राज्य महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। कोल्हापुरातून पुणे बंगळुरू महामार्गाकडे जाणारा बावडा शिये मार्ग हाही बंद आहे। पंचगंगा नदीची पातळी ही 41 फुटांवर पोहोचलेली आहे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालाय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, आपण पाहतोय दमदार पावसाने हजेरी लावली आहे कोल्हापूरमध्ये। रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर याचा कसा परिणाम झालाय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवस मुसळधार पाऊस पडतो। याचा परिणाम आता जनजीवनावर झालेला आहे आणि जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे। कोल्हापूर शहरातून जाणारे प्रमुख राज्य मार्ग जे आहेत, कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा मार्गे सिंधुदुर्ग, हे दोन्ही मार्ग कालपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत। अनेक रस्त्यांवर पाणी आलेलं आहे। तसंच कोल्हापुरातून पुणे बेंगलोर महामार्गाकडे जाणारा बावडा शिये हा प्रमुख मार्ग जो आहे, या मार्गावर सुद्धा पाणी आल्याने हा रात्री 12 वाजल्यापासून पोलिसांनी बंद केलेला आहे। एकूण जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचं पाणी नदी नाल्यांकडून ते पंचगंगेमध्ये येतं। त्यामुळे पंचगंगेची पातळी आता 41 फूट झालेली आहे। पंचगंगेची धोक्याची पातळी ही 43 फूट आहे। त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्याला नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। नक्कीच सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं नागरिकांना दिलेला आहे। धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।